हॅलो, मी आज करायले साधे वरणाला हिंग घालून फोडणी घालायले. मग त्याच्यासाठी काय काय लागणार आहे? कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण असं मी खोडून घेतलाय. आणि ही आहे धन्याची पूड आणि हिंग. काही नाही, आता मी गॅस चालू करते. आता मी ह्याच्यामध्ये तेल टाकते आणि तुम्हाला वाटत असेल हे साधं वरण थोडं काळं का दिसायलंय, तर हे ना गावरान डाळीचे, गावरान टाकलेली डाळ आहे आणि ती गावरान डाळीचं वरण एकदम टेस्टी लागते, चवदार लागते. आता मी ह्याच्यात टाकते जिरे मोहरी. छोटे लेकरं खूप आवडीनं खातात. असं जर वरण, साधं वरण छोटे लेकरं नाही खाऊ शकत आणि असं करून जर हिंग आणि हिरवी मिरची, कढीपत्ता टाकून जर टाकलं तर छोट्या लेकरांना वरणात भातासोबत खूप आवडतं. एकदा तुम्ही बघा करून. आता मी हिरवी मिरची, कढीपत्ता टाकलं. त्याला थोडं लाल होऊ द्यायचं. लसणाला थोडं लाल होऊ द्यायचं. झाला लाल. आता थोडी कोथिंबीर आणि लगेच धन्याची पूड आणि हिंग थोडं कमीच टाकायचं, एकदम जास्त नाही टाकायचं. जास्त थोडं पडलं तर कडू होते वगैरे. आणि झाला हे याच्यात टाकून. हिंगाची फोडणी झाली आणि वरण पण तयार झालं. काही नाही, आता बारीक गॅसवर उकळू द्यायचं त्याला. मीठ टाकलं मी आता ह्याच्यात. रात्र झालं वरण तयार.